नाही. हे हे असं काय लिहिलंयस तू? अगं, आम्ही तुला कधीच आमचं अपयश मानलेलं नाहीये. आणि आम्ही कधीच तुझ्या मागे लागत नाही, हेच कर तेच कर, कारण का नसते एखाद्याला बुद्धी. हे माझं स्टडी टेबल आहे आणि ही माझ्या रूममधली माझी फेवरेट जागा आहे. मला ब्लू रंग खूप आवडतो, त्यामुळे माझी अख्खी रूम त्याच कलरची आहे. हे माझं दार आणि जिथनं आपण सुरुवात केली होती तो हा माझा बेड. अशी माझी छोटीशी रूम आहे. छान आहे. हो, आता तुझी. हे माझी रूम मी तुला दाखवत बसत नाही. त्याच्याऐवजी ना मी तुला एक गंमत दाखवतो. सो क्यूट. काय नाव आहे याचं? हा आहे किंग जॉर्ज. सानिका? किंग जॉर्ज. काय बाबा? सॉरी, परत विसरलो. डब्ल्यू का व्ही? वी. ओके, थँक्यू. बोला, कोण होतं ग? आमचे बाबा या बाबतीत एकदम होपलेस आहेत. का? त्यांना ईमेल अकाउंटचा त्यांचा पासवर्ड कधीच लक्षात राहत नाही. त्यांना लक्षात राहावं म्हणून मी आईचं नाव ठेवलंय पासवर्ड म्हणून. त्यातही घोळ करतात. आसावरीच्या स्पेलिंगमध्ये व्ही का डब्ल्यू हे पण नाही आठवत त्यांना. सानिका, तुला कळलंय का तू काय केलंस ते? बाबांच्या ईमेलचा पासवर्ड असावरी आहे असं तू सरळ सरळ त्याला चॅटवर सांगितलंस. हेच हेच ते इन्स्पेक्टर पवार म्हणत होते. समोरच्याला नकळत आपली सगळी इन्फॉर्मेशन देऊन टाकणं. अशीच तू सगळी इन्फॉर्मेशन देऊन टाकली असणार आपली. सॉरी माझ्या लक्षात नाही आलं खरंच. बाबा व्हेरी सॉरी. माझ्याच मूर्खपणामुळे आपले पैसे गेले. खरंच व्हेरी सॉरी. तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये. म्हणजे मला आत्ता आला तो फोन. पवारांचा होता. आपले सगळे ईमेल्स आणि चॅट ते स्टडी करत होते आणि त्यात त्यांना काहीतरी सापडलंय. काय? म्हणजे हिने त्या मुलाशी चॅटिंग करायला सुरुवात करायच्या साधारण 1 महिना आधी मला एक ईमेल आली होती. कसली ईमेल? फिशिंग मेल म्हणतात त्याला. फिशिंग मेल म्हणजे काय?